कल्पना करा अशा एका नोकरीची जिथे एखाद्या व्यक्तीवर दररोज 40 ते 50 माणसांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असते. मोठी जबाबदारी आहे ही. हो, आणि नुसती जबाबदारी नाही, तर कामाच्या ठिकाणी सतत एका सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली असल्यासारखं जगावं लागतं. तुमच्या प्रत्येक हालचालीवर समाजाचं लक्ष असतं. अरे बापरे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या नोकरीत सलग 3-4 तास नैसर्गिक विधींसाठी म्हणजे साधं टॉयलेटला जाण्यासाठीही परवानगी नसते. खरंच हे ऐकायला एखाद्या अत्यंत कठीण आणि जाचक अटी असलेल्या कामासारखं वाटतंय. बरोबर. पण आज आपण ज्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ना, ती क्षेत्र आपल्या सर्वांच्या अत्यंत परिचयाचं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण शिक्षण क्षेत्र किंवा टीचिंग या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अच्छा, म्हणजे आजचा विषय शिक्षकांवर आहे तर. अगदी. प्राध्यापक सुभाष जगताप यांनी लिहिलेल्या टीचिंग द नोबेल करिअर या अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या स्रोतावर आधारित आपलं आजचं हे विश्लेषण असणार आहे. हा खूपच महत्वाचा विषय आहे. नक्कीच. कारण शिक्षण क्षेत्र हे केवळ उदरनिर्वाह करण्याचं एक साधारण साधन आहे की या संपूर्ण मानवी समाजाला आणि विचारधारेला आकार देणारी एक अत्यंत उदात्त जबाबदारी हे आपल्याला शोधायचं आहे. अगदी बरोबर. या स्रोतामधून आपल्याला शिक्षकांचं ऐतिहासिक महत्त्व, अंत्यासमोरील दैनंदिन आणि अस्वस्थ करणारी आव्हाने, तसंच जागतिक स्तरावरील वेतनाचे थक्क करणारे आकडे आणि या करिअरच्या विविध टप्प्यांचं पडद्यामागचं वास्तव समजून घ्यायचंय. चला तर मग हे नीट समजावून घेऊया. नक्कीच. या विषयाची खोली खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या संस्कृतीतील एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे जावं लागेल. कोणती संकल्पना? स्रोतामध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या श्लोकाचा एक अत्यंत सुंदर आणि विश्लेषणात्मक संदर्भ दिला आहे. आपण सहसा हा श्लोक केवळ एक प्रार्थना म्हणून म्हणतो. अगदी तेच. पण जर यामागील तत्वज्ञान पाहिलं तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचं सगुण रूप म्हणजे शिक्षक असं मानलं गेलं आहे. अच्छा, म्हणजे नक्की कसं? म्हणजे कसे ना, विद्यार्थ्यामध्ये नव्या विचारांची नवनिर्मिती करण्याची ताकद असते, ती ब्रह्माची. त्या विचारांचं योग्य पोषण करण्याची वृत्ती म्हणजे विष्णू. आणि अज्ञानाचा नाश करणं म्हणजे महेश. अगदी बरोबर. अज्ञानाचा किंवा वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचं सामर्थ्य या एकाच व्यक्तीत असतं. शिक्षकाची भूमिका ही केवळ वर्गात येऊन पुस्तकातील माहिती देण्यापुरती मर्यादित नसते, ती एका पिढीला दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाची असते. हे ऐकायला खूपच भारावून टाकणारं आहे. आणि म्हणूनच शिक्षकी पेशाला नोबेल किंवा उदात्त का म्हटलं जातं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट इतिहासाच्या पानांमध्ये डोकावणं गरजेचं ठरतं. हो, तसं पाहिलं तर इतिहासात ह्याची अनेक उदाहरणे आहेत. आणि या स्रोतामध्ये समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे एक अतिशय समर्पक आणि विचार करायला लावणारं रूपक वापरलं आहे. कोणतं रूपक? आजच्या मानवी जीवनाची अवस्था ही एखाद्या जुन्या, पडझड झालेल्या आणि उंदीर घुशींनी बिळे केलेल्या गळक्या घरासारखी झाली आहे. अरे बापरे, हे खूपच स्ट्रॉंग रूपक आहे. हो ना. सगळीकडे अशांती, निराशा आणि समस्यांची भोके पडलेली आहेत. हे वाचताना असं जाणवतं की समाजव्यवस्था जेव्हा आतून पोखरली जाते तेव्हा तिची डागडुजी करण्याचं काम अत्यंत कठीण असतं. एकदम तंतोतंत. आणि नेमक्या ह्याच अशांती आणि निराशेच्या काळात जेव्हा जुन्या घरासारखी समाजाची पडझड होत असते तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना खऱ्या अर्थाने मनुष्य बनवण्याचं काम शिक्षक करतो. हे काम खूप संयमाचं असणार. हो, आणि आपण इतिहासाकडे पाहिलं तर हेच दिसून येतं. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं उदाहरण या संदर्भात अत्यंत चपखल बसतं. अच्छा, महाभारताच्या युद्धातलं? हो, महाभारताच्या युद्धात अर्जुनाकडे सर्वोत्तम शस्त्रे होती, कौशल्य होतं, पण तरीही त्याची मानसिक स्थिती कोलंबडली होती. तो युद्ध करायला तयार नव्हता. अगदी अशा वेळी श्रीकृष्णासारखा समर्थ मार्गदर्शक आणि शिक्षक मिळाला म्हणूनच अर्जुनाचा रथ कर्तव्याच्या मार्गावर योग्य दिशेने धावू शकला. श्रीकृष्ण हे अर्जुनाचे एक प्रकारे शिक्षकच होते, ज्यांनी माहिती नव्हे तर दृष्टिकोन दिला. हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि केवळ पौराणिक कथांमध्येच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या ज्या मुळात शिक्षक होत्या. हे ऐकणाऱ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल. हो, अशी कोणती नावे आहेत स्रोतात? म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे आणि प्रिन्सिपिया मॅथमॅटिका सारखा महान ग्रंथ लिहिणारे सर आयझॅक न्यूटन हे एक शिक्षक होते. अरे वा. इतकंच काय, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडणारे अल्बर्ट आइन्स्टाईन, महान गणितज्ञ पायथागोरस
आणि स्वतःची शाळा सुरू करून संपूर्ण आयुष्य तिथे वेचणारे अरिस्टॉटल हे सर्वजण शिक्षकच होते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर अंगावर शेण आणि चिखल झेलून अत्यंत कठीण परिस्थितीत मुलींसाठी 18 शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देखील एक शिक्षिका होत्या. त्यांचा त्याग तर खूप मोठा आहे. अगदी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर हे सगळे महान विचारवंत मुळात शिक्षकच होते. म्हणजे या सर्वांनी समाजाला घडवण्याचं काम केलं. हो, म्हणजे जर आपण एका आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल इंजिनियरशी यांची तुलना केली तर एक इंजिनियर भौतिकरित्या पडक्या इमारतीचा पाया मजबूत करून ती पुन्हा उभी करतो, पण एक शिक्षक या मानवी समाजाचा विचारांचा पाया मजबूत करत असतो. बरोबर? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं ना तर लक्षात येईल की डॉक्टर, इंजिनियर किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रांना आपण प्रोफेशन्स म्हणतो, तसंच टीचिंग हा देखील एक प्रोफेशन आहे. हो. पण दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. तो केवळ एक व्यवसाय नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे नुसतं काम नाहीये ते. नाही, एक डॉक्टर आजारी शरीर दुरुस्त करतो, एक इंजिनियर भौतिक प्रगतीसाठी मशीन्स किंवा इमारती बनवतो. हे सर्व काम महत्वाचं आहेच, पण शिक्षक संपूर्ण पिढीला आणि समाजाच्या मानसिकतेला आकार देत असतो. अगदी बरोबर. समाजाची पुढची पिढी कशी विचार करेल हे एका वर्गात ठरत असतं. त्यामुळे डॉक्टर किंवा इंजिनियर घडवण्याचा कारखाना हा मुळात शिक्षकाचा वर्ग असतो असं मला वाटतं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कसं काय? कारण जर हा पेशा इतका महान आहे, जर यात समाजाचा पाया रचण्याची इतकी मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे, तर आजच्या काळात या व्यवसायात हुशार लोक किंवा स्वतःच्या विषयात खरोखर पारंगत असणारी तरुण पिढी तितक्या सहजतेने आणि मोठ्या संख्येने येताना का दिसत नाही? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आजकाल अनेकदा लोक इतर कॉर्पोरेट क्षेत्रांकडे, IT क्षेत्रांकडे अधिक वेगाने वळताना दिसतात. कोणत्याही नोकरीत ताण हा असतोच. आजकाल प्रत्येक क्षेत्रात टार्गेट्स आहेत, डेडलाईन्स आहेत. बरोबर. मग शिक्षकांच्या कामात असं काय वेगळं आणि भयानक आहे, ज्यामुळे हे काम इतकं कठीण आणि आव्हानात्मक वाटतं? हा एक अत्यंत व्यावहारिक आणि वास्तवाचं भान देणारा मुद्दा आहे. यामागे या क्षेत्रातील पडद्यामागचं काही अत्यंत कठोर सत्य आहे. अच्छा, काय आहे ते सत्य? शिक्षकांच्या कामातील ताण हा केवळ बौद्धिक नसून तो मोठ्या प्रमाणावर शारीरिक आणि भावनिक देखील असतो. स्रोतामध्ये याबद्दल काही अत्यंत जमिनीवरचे मुद्दे मांडले आहेत. म्हणजे शारीरिक त्रासही असतो. हो, रोज 4-5 तास वर्गात सलग उभे राहावे लागणे ही काही सोपी गोष्ट नाही. कॉर्पोरेटमध्ये लोक खुर्चीवर बसून काम करतात, पण शिक्षकाला सलग उभं राहून सतत बोलत राहावं लागतं. अरे बापरे. आणि फळ्यावर खडूने सतत लिहून अनेक शिक्षकांना फ्रोझन शोल्डर किंवा स्पॉन्डिलायसिस सारखे पाठीचे आणि खांद्याचे आजार जडतात. हे आजकाल खूप ऐकायला मिळतं. तसंच खडूची धूळ फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. हे शारीरिक नुकसान अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. आणि या स्रोतामध्ये एक सर्वात कठीण आणि अस्वस्थ करणारी गोष्ट सांगितली आहे, ज्यावर आपण सुरुवातीला थोडक्यात बोललो होतो. टॉयलेट ब्रेक्सबद्दल? हो, वर्गातील मुलांना कोणत्याही क्षणी टॉयलेटला जाण्याची मुभा असते, कारण तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. पण शिक्षकांना मात्र आपला तास संपेपर्यंत किंवा मधली सुट्टी होईपर्यंत अर्धा एक तास आपल्या नैसर्गिक विधी रोखून धरावे लागतात. हे खूपच भयानक आहे. शारीरिकदृष्ट्या ही अत्यंत अन्यायकारक आणि त्रासदायक गोष्ट आहे. शिवाय त्यांना शांतपणे बसून जेवणही करता येत नाही. एखादा विद्यार्थी डबा खात नसेल तर त्यालाही समजावून खाऊ घालण्याची जबाबदारी या शिक्षकांचीच असते. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच्या शरीरावर आणि वेळेवर पूर्ण नियंत्रण नसतं. अगदी बरोबर. आणि या शारीरिक त्रासासोबतच मानसिक ताण प्रचंड असतो. परीक्षेच्या वेळेस तर खूपच. हो ना. परीक्षेच्या काळात घाबरलेल्या आणि तणावात असलेल्या अनेक मुलांची मानसिकता एकाच वेळी हाताळणे ही जिकरीचं असतं. कधीकधी शाळेचं किंवा संस्थेचं धोरण म्हणून इच्छा नसतानाही काही सिनियर मुलांना नापास करावं लागतं. जे भावनिकदृष्ट्या खूप त्रासदायक असणार. हो, कारण त्या मुलाचं वर्ष वाया जाणार असतं हे शिक्षकाला माहीत असतं. शिवाय सातत्याने पालकांच्या वाढत्या अपेक्षा, त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचं समाधान करणं हे एक वेगळंच आव्हान असतं.
हो, आणि हेही नमूद केलंय की शिक्षकांना सतत एका सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपखाली आणि स्पॉटलाईटमध्ये असल्यासारखं जगावं लागतं. समाजाचं सतत लक्ष असतं त्यांच्यावर. अगदी. समाजात वावरताना त्यांच्यावर अनेक अघोषित बंधने असतात. त्यांनी कसं बोलावं, कसं वागावं याचे नियम समाजच ठरवून मोकळा होतो. त्यांना प्रत्येक सेकंदाची वागणूक उत्तमच ठेवावी लागते. आणि त्यातच करिअर ग्रोथचा पण प्रश्न असतो. हो ना, कॉर्पोरेट क्षेत्रासारखी इथे वेगाने प्रमोशन्स मिळत नाहीत. एखाद्या व्यक्तीने कितीही उत्कृष्ट काम केलं तरी सिनियर निवृत्त होईपर्यंत प्रमोशनची वाट पाहावी लागते. हा संथपणा अनेकांना निराश करू शकतो. पण इथली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे एवढी सगळी आव्हानं, एवढा सगळा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करूनही या पेशात जे समाधान मिळतं ते इतरत्र कुठेही मिळत नाही. असं का? हा अधिकारी होऊन किंवा समाजातील एक उत्तम नागरिक बनून समोर येतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आपल्या शिक्षकांबद्दल जो कृतज्ञतेचा आदर दिसतो तो जगातल्या कोणत्याही आर्थिक पॅकेजपेक्षा मोठा असतो. हे खरं आहे. तो आदर विकत घेता येत नाही. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर ही एक स्थिर आणि सुरक्षित म्हणजे स्टेबल अँड सिक्युअर्ड नोकरी आहे. यात भरपूर सुट्ट्या मिळतात, ज्याचा उपयोग करून स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येतो, जग पाहता येतं. आणि कौतुकाची थाप म्हणून राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कारही मिळतात. स्रोतामध्ये सोलापूरच्या एका छोट्याशा उदाहरणाचा अत्यंत अभिमानाने उल्लेख केला आहे. हा डिसले गुरुजींचं उदाहरण ना? हो, परितेवाडीतील एका छोट्या आणि दुर्गम शाळेत शिकवणाऱ्या डिसले गुरुजींना त्यांच्या उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामासाठी तब्बल 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला. बापरे, 7 कोटी? एका छोट्या गावातून जागतिक स्तरावर पोहोचण्याचं हे यश आणि हे समाधान खरोखरच आयुष्यभर पुरणार आहे. नक्कीच. पण केवळ आदर सन्मान आणि भावनिक समाधानाने घर चालत नाही, हे एक अत्यंत कटू पण वास्तववादी सत्य आहे. बरोबर, पैशांची गरज असतेच. त्यामुळे या पेशाचा आर्थिक बाजूकडे पाहणेही तितकंच गरजेचं आहे. होय, आणि जागतिक स्तरावर या पेशाला खरंच किती आर्थिक मूल्य दिलं जातं हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते आकडे खरोखरच अचंबित करणारे आहेत. कारण भारतामध्ये आपण वेगळं चित्र पाहतो. हो, भारतात अनेकदा शिक्षकी पेशाकडे एक मध्यमवर्गीय उत्पन्नाचा मार्ग म्हणून पाहिलं जातं, पण जागतिक चित्र खूप वेगळं आहे. जागतिक स्तरावरील वेतनाचे हे आकडे ऐकणाऱ्यांसाठी खरोखरच डोळे उघडणारे असू शकतात. कारण काही प्रगत देशांनी हे ओळखलं आहे की जर समाजाचा पाया मजबूत करायचा असेल तर तो पाया रचणाऱ्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित आणि प्रतिष्ठित ठेवणं गरजेचं आहे. स्रोतातील माहितीनुसार जगात शिक्षकांना सर्वात जास्त मान आणि सन्मान जर्मनीमध्ये मिळतो. अच्छा. पण जर निव्वळ वेतनाचा विचार केला तर जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पगार स्वित्झर्लंडमध्ये मिळतो. आपण जर शालेय शिक्षकांच्या वेतनाचे आकडे पाहिले तर स्वित्झर्लंडमध्ये वाचनांक सुमारे $1,10,000 आहे. म्हणजे भारतीय चलनात सुमारे 81,40,000 रुपये होतात. हो, लक्झेंबर्गमध्ये $1,00,000 आणि जर्मनीमध्ये $70,000 इतका वार्षिक पगार एका शालेय शिक्षकाला मिळतो. आणि जर आपण विद्यापीठांमधील प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर्सच्या वेतनाकडे पाहिलं तर हे आकडे आणखी थक्क करणारे आहेत. किती आहेत ते आकडे? स्वित्झर्लंडमध्ये प्रोफेसर्सना $1,71,000 म्हणजे तब्बल 1.26 कोटी रुपये मिळतात. अरे बापरे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये $1,40,000 म्हणजे 1,03,00,000 रुपये वार्षिक वेतन मिळतं. थांबा, स्वित्झर्लंडमध्ये एका प्राध्यापकाला 1.25 कोटींचं पॅकेज. हे आकडे तर मोठ्या IT किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅकेजलाही लाजवणारे आहेत. अगदी खरंय. आणि हे ऐकताना नक्कीच असा विचार येऊ शकतो की एखाद्या देशाला आपल्या शिक्षकांना एवढा मोठा पगार देणं कसं परवडतं किंवा ते एवढं आर्थिक मूल्य का देतात. हा खूप सुंदर मुद्दा आहे. कारण हे देश शिक्षणाकडे केवळ खर्च म्हणून पाहत नाहीत, तर ती समाजातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट मानतात. हां, म्हणजे भविष्याची गुंतवणूक. हो, जर शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम असेल तर त्यातून निर्माण होणारे इंजिनियर्स, शास्त्रज्ञ आणि विचारवंत देशाची अर्थव्यवस्था अनेक पटींनी मोठी करतील. हे त्यांचं आर्थिक तत्वज्ञान आहे. त्यामुळे ते सर्वोत्तम बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना शिक्षण क्षेत्रात खेचून आणण्यासाठी इतके मोठे वेतन देतात. हे अत्यंत तर्कशुद्ध आहे. याच तुलनेत जर भारताची स्थिती पाहिली तर आपल्याकडे हायस्कूल शिक्षकांना दरमहा 29,900 ते 1,09,000 रुपयांपर्यंत वेतन मिळतं. आणि प्राध्यापकांना? कॉलेज किंवा विद्यापीठातील प्राध्यापकांना 57,700 ते 2,17,000 रुपयांपर्यंत पगार मिळताना दिसतो. दुबईसारख्या देशातही भारतीय शाळांमध्ये 4,900 ते 5,200 अरब अमिरात दिर्हम
म्हणजे सुमारे 98,000पासून 1 लाखापर्यंत मासिक पगार मिळतो. हे आकडे हेच दर्शवतात की या पेशाला जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर चांगलं आर्थिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. पण हे मूल्य केवळ एका जागेवर बसून राहिल्याने मिळत नाही. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जागतिक स्तरावर मिळणारा हा प्रचंड सन्मान आणि एवढा मोठा पैसा मिळवण्यासाठी केवळ एखादी पदवी मिळवणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. एक आदर्श शिक्षक कसा घडतो आणि त्यासाठीचे नेमके टप्पे काय आहेत? कारण विद्यार्थ्याला वर्गात बसून फक्त पुस्तकातलं वाचून दाखवणं म्हणजे शिकवणं नक्कीच नाही. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की उत्तम शिक्षक होण्यासाठी नेमके काय लागतं? शिक्षण क्षेत्रातील ही प्रगती एका रात्रीत होत नाही. स्रोतामध्ये स्पष्ट केलं आहे की एक आदर्श शिक्षक बनण्यासाठी तब्बल 13 गुणांची आवश्यकता असते. 13 गुण? हो. कोणते आहेत त्यातले महत्वाचे? यात सर्वात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट संवाद कौशल्य. शिक्षकाला केवळ चांगलं बोलता येऊन चालत नाही, तर विद्यार्थ्यांचं लक्षपूर्वक ऐकून घेण्याची वृत्ती त्याच्यात असावी लागते. प्रचंड संयम आणि कठीण किंवा तणावपूर्ण प्रसंग हलके करण्यासाठी नर्म विनोद म्हणजे ह्युमर वापरण्याची हातोटी असावी लागते. आणि केवळ पुस्तकापुरतं मर्यादित न राहता पुस्तकापलीकडचे संदर्भ देणे, वास्तव जगाशी विषयाची सांगड घालणे हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे जो इतिहास किंवा विज्ञान ते शिकवत आहेत त्याचा आजच्या जगाशी काय संबंध आहे हे त्यांना सांगता आलं पाहिजे. तसंच उत्तम शिक्षक तोच असतो जो स्वतः आयुष्यभर विद्यार्थी राहून रोज नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवतो. एकदम खरंय. आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जे 6 मुख्य टप्पे किंवा मार्ग आहेत ते केवळ काही परीक्षांची यादी नाहीये, तर ती एका शिक्षकाच्या जबाबदारीची टप्प्याटप्प्याने होणारी उत्क्रांती आहे. कोणते आहेत हे 6 टप्पे? पहिला टप्पा आहे नर्सरी किंवा प्री स्कूल टीचर. यासाठी 12वी नंतर मॉन्टेसरी ट्रेनिंग करावं लागतं. इथे शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मेंदूची आणि सवयींची अत्यंत प्राथमिक जडणघडण करावी लागते. अच्छा, हा पाया झाला. हो. दुसरा टप्पा प्रायमरी स्कूल टीचर, ज्यासाठी 12वी नंतर डीएड आणि टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही टीईटी परीक्षा म्हणजे केवळ एक चाचणी नसून ती शिक्षकांच्या गुणवत्तेची सरकारी पातळीवरील एक अत्यंत कडक चाळणी आहे. आणि तिसरा टप्पा? तिसरा टप्पा हायस्कूल टीचर, ज्यासाठी पदवीनंतर बीएड आणि पुन्हा टीईडीची आवश्यकता असते. इथे विद्यार्थ्यांना किशोरवयीन मानसिकता हाताळावी लागते. चौथा टप्पा म्हणजे ज्युनियर कॉलेज टीचर. यासाठी पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पीजी आणि सेट परीक्षा द्यावी लागते. आणि 5वा टप्पा म्हणजे सिनियर कॉलेज किंवा विद्यापीठातील प्राध्यापक. हो. यासाठी पीजीमध्ये किमान 55% गुण आणि सोबत नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. इथे एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टीचा स्रोतात उल्लेख आहे, तो म्हणजे नेट परीक्षेतील JRF म्हणजेच ज्युनियर रिसर्च फेलोशिप. JRF त्यातून काय होतं नक्की? जे उमेदवार या अत्यंत कठीण राष्ट्रीय परीक्षेत उत्तम गुण मिळवतात त्यांना संशोधनासाठी निवडलं जातं. त्यांना केवळ शिकवण्यासाठी नाही, तर नवे ज्ञान निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी काही आर्थिक मदत मिळते का? हो. पहिल्या 2 वर्षांसाठी महिन्याला 31,000 रुपये आणि नंतर 35,000 रुपये फेलोशिप मिळते. शिवाय संशोधनाच्या खर्चासाठी दरवर्षी कॉन्टिंजन्सी ग्रँट्स देखील दिली जाते. ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी आणि समाजात नवीन विचार आणण्यासाठी दिलं जाणारं हे खूप मोठं पाठबळ आहे. पण या सगळ्या टप्प्यांमध्ये जो 6वा टप्पा आहे, स्पेशल एज्युकेशन टीचर, तो अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे. हो. हे काम तर खूपच वेगळं आहे. शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या दिव्यांग मुलांना शिकवणं हे साधं काम नक्कीच नाही. अजिबात नाही. हे काम प्रचंड आव्हानात्मक आणि तितकंच थोर आहे. या शिक्षकांना केवळ पुस्तकी विषय शिकवायचे नसतात, तर या मुलांना जेवण, टॉयलेट ट्रेनिंग, खेळणे यांसारख्या अत्यंत मूलभूत आणि दैनंदिन गोष्टी शिकवून त्यांना आयुष्यात स्वावलंबी बनवावं लागतं. यासाठी खूप संयम लागत असेल. हो. यासाठी प्रचंड कल्पकता, अफाट संयम आणि कधीही न संपणारा आशावाद लागतो. अशा मुलांना समजून घेणे आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर देणं हे खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि या भावनिक आणि अत्यंत कठीण कामाचं जागतिक मूल्यही प्रचंड आहे. किती आहे साधारण? स्रोत्यानुसार परदेशात म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये स्पेशल एज्युकेशन टीचर्सना 50 लाख ते 71 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळतं. अरे वा.
हे खूपच चांगलं आहे. भारतातही यासाठी 1 लाखापासून 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे हे काम खरोखरच कौतुकास्पद आणि वंदनीय आहे. नक्कीच. आपण या संपूर्ण विश्लेषणाचा जर एकत्रित सारांश काढला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शिक्षकी पेशा हा केवळ एक नोकरी किंवा उदरनिर्वाहाचं साधन नसून तो तारुण्य अखंड टिकवून ठेवणारा व्यवसाय आहे. तारुण्य टिकवून ठेवणारा? ते कसं? कारण या क्षेत्रात असलेली व्यक्ती सतत तरुण, उत्साही आणि नव्या पिढीच्या सहवासात असते. नवीन पिढीचे विचार त्यांना सतत अपडेटेड ठेवतात. ज्यांच्यासाठी केवळ पैसा हेच सर्वस्व नाही, तर ज्ञान देण्यातील आनंद मोठा आहे, देशाची भावी पिढी घडवण्याची तळमळ आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र अत्यंत आकर्षक आणि परिपूर्ण आहे. शिवाय या क्षेत्रात वेळ काढून उत्तम संशोधन करता येतं, स्वतःच्या नावे पेटंट मिळवता येतं, विविध विषयांवर पुस्तके लिहून जगभरात प्रसिद्धी मिळवता येते. अगदी. आणि कोणी सांगावे, उत्कृष्ट साहित्यासाठी किंवा संशोधनासाठी कदाचित नोबेल किंवा पुलित्झर सारखे जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पुरस्कारही अशा शिक्षकांच्या वाट्याला येऊ शकतात. ज्यांना नवीन करिअर निवडायचे आहे किंवा जे आधीच या क्षेत्रात आहेत आणि ज्यांना जागतिक संधींची माहिती हवी आहे, त्यांच्यासाठी ही माहिती निश्चितच एक मोठा आहाक्षण असेल. एकदम खऱ्या अर्थाने. हे सगळे ऐकल्यावर एका वेगळ्याच आणि अधिक प्रगल्भ दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे पाहण्याची गरज निर्माण होते असं मला वाटतं. बरोबर. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी पोचत असताना एक नवा आणि तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा आपण ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊया. कोणता मुद्दा? श्रोत्यामध्ये आपण पाहिलं की शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करून समाजाला आकार देतात, त्यांचे चारित्र्य घडवतात. पण आज आपण अशा एका तंत्रज्ञानाच्या युगात उभे आहोत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वेगाने प्रगती करत आहे. ChatGPT सारखी साधनं उपलब्ध आहेत. हां, AIचा प्रभाव तर वाढतच चाललाय. हो ना. मग भविष्यात जेव्हा हे AI कोणत्याही क्लिष्ट विषयाची अत्यंत अचूक आणि अमर्याद माहिती एका सेकंदात उपलब्ध करून देईल, तेव्हा ह्या मानवी शिक्षकाची भूमिका फक्त माहिती किंवा डेटा देण्यापुरती मर्यादित राहील का? हां, खरोखरच एक अस्वस्थ करणारा पण महत्वाचा प्रश्न आहे. माहिती देणे हे आता शिक्षकाचं मुख्य काम राहिलेलं नाहीये, कारण ते काम यंत्र करत आहे. अगदी. पण विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता, त्यांचा संयम, अपयश पचवण्याची ताकद आणि त्यांची संवेदनशीलता घडवण्यात या मानवी स्पर्शाची जागा हे यंत्र किंवा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकणार नाही असं मी म्हणेन. अगदी अचूक. सुरुवातीला आपण जे पडक्या घराचे आणि पायाचे रूपक पाहिले होते ना, त्या संदर्भात सांगायचं तर तंत्रज्ञान किंवा AI कदाचित त्या घराच्या भिंती अतिशय वेगाने आणि अचूकपणे उभ्या करेल, पण त्या घराला खऱ्या अर्थाने घरपण देणारा जो पाया आहे तो कायम एका मानवी शिक्षकाचाच हाती असेल. अगदी 100% खरं आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.